मित्रांनो, ही घटना काही वर्षापूर्वी माझ्यासोबत घडली आहे. तेव्हा मी साधारण 25 ते 26 वर्षाचा असेल. मी तेव्हा माझ्या गावाच्या शेजारी असलेल्या शहरात एका नामांकित कपड्याच्या दुकानावर कामाला होतो. तेव्हा मला घरी यायला बराच उशीर व्हायचा. कधी मी लवकर यायचो तर कधी रात्री अपरात्री यावे लागे. तेव्हा आमच्या गावात काही मोजक्याच गावातील लोकांकडे मोटरसायकल होत्या आणि त्या मोटरसायकलांना तेव्हा खरंच खूपच महत्त्व होते. आमच्या घरी तेव्हा सायकल होती. गावातही बऱ्याच लोकांकडे सायकलच होती. शेतात जायला, काही सामान आणायला लोक सायकलचाच वापर करायचे. तेव्हा आतासारख्या नळ योजना नव्हत्या, म्हणून सर्व लोक विहिरीहून प्यायला पाणी आणण्यासाठी सुद्धा सायकलचाच वापर करायचे. कच्चे रस्ते असायचे, त्यामुळे सायकलचा आवाज बराच दूरपर्यंत जायचा. एस.टी. बसचा एक निर्धारित वेळ असायचा. त्या वेळेतच एस.टी. गावच्या फाट्यावर यायची आणि जायची. गावाच्या फाट्यावरून गावात यायला एक रस्ता होता आणि त्याच रस्त्याने गावातील लोक ये-जा करत असायचे. त्या रस्त्याच्या आजूबाजूला बरेच झाडे झुडपे, लोकांच्या शेत्या होत्या. असा चारही बाजूंनी बंदिस्त तो आमच्या गावचा रस्ता होता. त्यामुळे रात्री घरी यायला सुद्धा भीती वाटायची. पावसाळ्याच्या दिवसात तर त्या रस्त्यावर पूर्ण चिखल व्हायचा. मग त्या चिखलालाच तुडवत मी रात्री घरी यायचो. आधी ती सेलची बॅटरी असायची. बस तिच्याच प्रकाशाच्या आधाराने मी घरी यायचो. पण मला कितीही वेळ झाला तर माझी काळजी करायची नाही आणि मला त्या रस्त्याने बघायला सुद्धा यायचे नाही, असे माझ्या घरच्यांना मी बजावून सांगितले होते. त्यामुळे त्यांचे मला एवढे काही टेन्शन नव्हते. पण एका दिवशी माझा काहीतरी वेळ ओढावून येईल याची मला मुळीच कल्पना नव्हती. मी आता त्या रात्री जरा कामावरून उशिराच घरी आलो. रात्रीचे 10 वाजले असतील. रात्री 10 वाजता मला उशीर झाल्यावर मी याच 10 वाजेच्या शेवटच्या एसटीने यायचो आणि त्या दिवशीही त्याच बसने मी आलो. मी सततप्रमाणे माझी टिफिन बॅगमधील बॅटरी काढली आणि पाय उचलत त्या रस्त्याने लागलो. रात्र होती, म्हणून चारही बाजूंनी रातकिड्यांचा आवाज किर करत होता आणि मी एकटाच असल्यामुळे साहजिक मला भीती वाटत होती आणि त्याच भीतीपोटी मी पुढे रस्ता पार करत होतो. मला साधारण तो रस्ता पार करायला 15 ते 20 मिनिट लागत होते. त्यातच तेव्हा उन्हाळा होता, म्हणून रस्ता पूर्ण मोकळा होता. म्हणून जरा पाय उचलतच मला त्या रस्त्यावर चालता येत होते. मी आता काही पुढे चालत आलो असेल तर मागून मला एक आवाज येऊ लागला. तो आवाज ऐकून असे वाटत होते की कोणीतरी त्या रस्त्याने सायकल चालवत येत असावे. म्हणून मला जरा विचार आला की एवढ्या रात्री कोण सायकल घेऊन आले असेल, जाऊ दे असेल कोणी, असे म्हणून मी पुन्हा पाय उचलत पुढे जाऊ लागलो. पण तो सायकलचा आवाज सतत येतच होता. तसा मीही पुढे जात होतो. आता मी गावाच्या बऱ्याच जवळ आलो होतो. गावातील लाईटाचा प्रकाश मला आता दिसत होता. गावातील काही कुत्र्यांचा भुकण्यांचा आवाज माझ्या कानावर येत होता. तरी मला कोणीतरी सायकल घेऊन माझ्या मागून रस्त्याने येत आहे असा आवाज माझ्या कानी येतच होता. पण मला आता काही कळत नव्हते की मी एवढा पायी चालत आलो होतो, तरी मी गावापर्यंत येऊन पोहोचलो. मग हा जो कोण सायकलने येत आहे हा का नाही पोहोचला इथपर्यंत, हा तर माझ्यासाठी एक प्रश्नच होता. म्हणून मी त्या रात्री जास्त काही लक्ष दिले नाही आणि घरी येऊन पोहोचलो. मी जेव्हाही घरी पोहोचायचो तेव्हा मला बराच वेळ व्हायचा. मग मी माझे जेवण आटपून झोपायचो आणि त्या दिवशीही मी तसेच केले. मी जेवण आटपले आणि झोपी गेलो. माझ्या मनात तेव्हा काहीही विचार नव्हते, पण कदाचित तो सायकलचा प्रकार काहीतरी भयानकच असेल आणि माझ्या विचारापलीकडचा असेल याची कल्पना मला नव्हती. मी त्या रात्री निवांत झोपलो आणि सकाळी नेहमीप्रमाणे कामावर गेलो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी रात्रीही मला तसाच कामावरून यायला उशीर झाला आणि मी त्या दिवशीही त्याच 10 वाजेच्या एसटीने गावाच्या फाट्यावर उतरलो. रातकिड्यांचा आवाज किर करत होता. आजही तसेच भयानक वातावरण होते. माझ्या आता काही या 2 दिवसापासून या भयानक शांततेची नाळ जोडल्या गेली होती. त्यामुळे मला एवढे काही वाटत नव्हते. म्हणून मी नेहमीप्रमाणे टिफिनमधील माझी बॅटरी हाती घेतली आणि पाय उचलतच गावाच्या रस्त्यावर लागलो. फक्त मीच त्या रस्त्यावर चालत असण्याची कुजबूज मला ऐकू येत होती आणि मी पाय उचलत पुढे चालत होतो. त्यातच कालप्रमाणेच माझ्या कानी त्या सायकलचा आवाज आला.
जणू आजही कोणीतरी सायकल घेऊन माझ्या मागून चालत येत असावे. म्हणून मला आज तर खूप नवलच वाटत होते. म्हणून मी मनातच विचार केला, कोण येत असेल दररोज माझ्या मागे? बहुधा कुठेतरी कोणीतरी कामाला जात असेल आणि परतत असेल माझ्यासारखाच रात्री घरी. आज कोण येते बघतोच, असा पुटपुटतच मी माझी हाती असलेली बॅटरी घेऊन तिथेच त्या रस्त्यात उभा राहिलो. काळाकुट्ट अंधार आणि तो येणारा सायकलचा आवाज माझ्या मनात वेगळीच भीती घालवत होता. तरी मी धीटपणे त्या रस्त्यातच उभा होतो. आता तो सायकलचा आवाज काही स्पष्टच माझ्या कानी ऐकू येत होता. जणू ते सायकल आता माझ्या काही अंतरावर आली असावी. मी आता तिकडे त्या रस्त्यावर माझ्या हाती असलेल्या बॅटरीचा प्रकाश चमकवत होतो आणि आतुरतेने त्या रस्त्यात बघत होतो. पण त्या सायकलच्या आवाजाची गती आहे तशीच ऐकू येत होती. असे वाटत होते की ते सायकल जागेवरच थांबलेली असावी आणि तिचा आवाज हा माझ्यापर्यंत येत असावा. आता मी रस्त्यात केव्हापासून उभा होतो, पण ते सायकल माझ्यापर्यंत येत नव्हती. आता मला खरंच नवल वाटत होते की हा नेमका प्रकार काय आहे. त्यातच असा आवाज की जणू ते सायकल माझ्या आता खूपच जवळ आली असावी. पण माझ्या बॅटरीच्या प्रकाशात मला तसे काहीच दिसत नव्हते. पण आता तो आवाज माझ्या जवळून गेला असावा असे मला स्पष्टच ऐकू आले. पण माझ्या बॅटरीच्या प्रकाशात मला तसे कोणीच दिसत नव्हते. म्हणून मला चांगलीच भीती वाटू लागली. हा काय प्रकार आहे मला मात्र काही कळत नव्हते. मी फक्त इकडे तिकडे ते बॅटरीचा प्रकाश चमकवत होतो. पण चारही बाजूंनी मला ते सायकल कुठं आहे ते मात्र काही दिसत नव्हते. म्हणून माझ्या अंगाला मात्र आता चांगलाच घाम फुटला होता. मला भीती वाटत होती कारण फक्त आवाज येत होता आणि दिसत काहीच नव्हते. म्हणून मी आता धावतच गावाच्या रस्त्याने लागलो आणि पुढे जाऊ लागलो. तो सायकल चालवण्याचा आवाज जणू चारही बाजूंनी मला येत होता आणि माझ्यासोबतच ते सायकल पळत असावी असे मला जाणवत होते. म्हणून मी मात्र आता भीतीपोटी मागे पुढे बघत सरळ गावाकडे चालत होतो. आता माझ्या पूर्ण अंगाला घाम फुटला होता आणि त्या आवाजामुळे एक वेगळीच भीती जाणवत होती. मी चांगलाच पाय उचलत पुढे जात होतो. एक वेगळीच भीती माझ्या अंगात तयार झाली होती. आता बघता बघता मी गावाच्या खूप जवळ येऊन पोहोचलो. काही गावातील कुत्रे जोरजोरात दूरवर भुंकत होते. आता तो आजूबाजूचा येणारा सायकलचा आवाज काहीसा ऐकू येत नव्हता. मी आता तसाच घाबरतच घरी पोहोचलो. फ्रेश वगैरे झालो आणि झोपी गेलो. हा प्रकार मी त्या रात्री माझ्या घरच्यांनाही सांगितला नव्हता. त्याच्या दुसऱ्या दिवशी मात्र मी माझ्या कामावर गेलोच नाही आणि माझ्या आईवडिलांना माझ्यासोबत घडलेला पूर्ण प्रकार सांगितला. त्यावर माझ्या वडिलांना तो प्रकार ऐकून नवलच वाटले. त्यावर ते मला सांगत होते, अरे काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आपल्या गावचा पांडुरंग नावाचा एक माझा मित्र शहरात सायकल घेऊन मजुरीच्या कामाला जात असायचा. एका दिवशी अचानक त्याचा मृतदेह त्या आपल्या गावच्या रस्त्यावर सापडला. म्हणून पूर्ण गावात तेच चर्चा रंगली. पण पांडुरंगला काय झाले होते आणि तो का सोडून गेला होता त्याचे कारण कोणालाच माहीत नव्हते. त्याच्या काही दिवसाने गावातील बऱ्याच लोकांना रात्री त्या रस्त्यावर त्याच्या सायकलचा आवाज येतो आणि जणू त्याची सायकल आपल्या जवळच चालत आहे असे जाणवते. आणि कदाचित तुझ्यासोबतही तसेच काही घडले असेल अशी मला आशंका आहे. माझ्या वडिलांचे एवढे बोलणे ऐकून मला मात्र नवलच वाटले आणि म्हणून मी मात्र त्या दिवसपासून कधीच रात्री अपरात्री घरी परतत नाही आणि दिवसा ढवळ्याच गावात येऊन पोहोचतो. मित्रांनो, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि तुमच्याकडे अशा काही कथा असतील, अनुभव असतील तर तुम्ही तुमचे अनुभव आणि कथा आम्हाला आमच्या इंस्टाग्राम ID ला पाठवू शकता किंवा तुम्ही आम्हाला मेलही करू शकता. मित्रांनो, हा अनुभव काही वर्षापूर्वी मला आला आहे. मी रात्रीला नेहमी माझे शहरातले कपड्याचे दुकान बंद करून गावी निघायचो. तेव्हाच हा भयानक अनुभव मला आला होता. मी त्या दिवशी रात्रीला साधारण 10 वाजता माझ्या दुकानाला कुलूप लावून घराकडे निघालो. रात्र चांगलीच होती आणि भयान शांतता वातावरणात वाटत होती. माझ्या घरी पोहोचायला मला साधारण अर्धा तास लागणार होता. मी माझ्या मोटरसायकलने निघालो होतो. आता माझ्या दुकानाच्या आजूबाजूचे सर्व दुकाने बंद झाले होते.
तो ग्रामीण भागाचा परिसर असल्यामुळे जरा लवकरच सामसूम व्हायचे. मी आता माझे आवरले आणि लगबगीतच घराकडे निघालो. आता मी माझ्या गावाच्या मुख्य रस्त्याला लागलो आणि पुढे जाऊ लागलो. या रस्त्याने माझी सतत ये-जा असल्यामुळे मला एवढी काही भीती वाटत नव्हती. पण एक भयानक आणि विचित्र प्रकाराची प्रचिती आज मला होणार होती याची मला कल्पना नव्हती. त्यातच आता काही पुढे आल्यावर माझ्या मोटरसायकल समोरून तो रस्ता पार करून काहीतरी गेले असे मला दिसले. म्हणून मी पुढे गेल्यावर तिथे थोडा वेळ थांबलो. पण तो जाणारा व्यक्ती तो रस्ता पार करून एवढ्या वेगात गेला होता की काही क्षणातच तो दिशेनासा झाला होता. अंधार होता, त्यामुळे मला तो रस्त्यापलीकडे दिसतही नव्हता. असेल काही, जाऊ दे असे म्हणून मी परत तिथून निघालो. आणि आता तिथून काहीच पुढे आल्यावर मला दिसले आमच्या गावाच्या फाट्यावर एक स्त्री उभी आहे आणि तिच्या अंगावर पांढरी साडी आहे. माझ्या मोटरसायकलच्या लाईटाच्या प्रकाशात त्या स्त्रीची ते पांढरी साडी खूपच चमकत होती. मला वाटले माझ्या गावचे कोणीतरी पाहुणे असतील, म्हणून मी तिला सहजच आवाज दिला, ताई, मी गावातच चाललो आहे, तुम्हाला यायचं आहे का गावात? त्यावर ते काहीच बोलली नाही. मला मात्र त्या स्त्रीचा खूपच राग आला. मी मनातच पुटपुटलो, कशी बाई आहे ही, आपण तिला मदत करतोय आणि एवढ्या अंधाराची एकटीच आहे म्हणून आपण तिला म्हणालो. एवढं बोलतच मी परत एकदा माझी गाडी चालू केली. त्यातच त्या स्त्रीने एवढी भयानक किंचाळी ठोकली की ते किंचाळी ऐकून माझ्या अंगाचा चांगलाच थरकाप उडाला. मी चांगलाच घाबरलो. ते किंचाळी साधारण वाटत नव्हती. मी मात्र घाबरतच गाडी घेऊन पुढे आलो आणि काही भरधाव वेगातच गावात जाऊन पोहोचलो. गावात पोहोचल्यावर माझी भीती काहीशी कमी झाली. घराच्या बाहेर माझी गाडी पार्क केली आणि घरात येऊन मी फ्रेश झालो. घरच्यांसोबत जेवण वगैरे केले. तेव्हा रात्रीचे 11 वाजून गेले होते. माझे गाव पूर्ण सामसूम झाले होते. दूरवरच कुठेतरी कुत्रे भुंकण्याचा आवाज माझ्या कानी येत होता आणि मी सहजच पलंगावर पडलो आणि माझ्यासोबत घडलेला पूर्ण प्रकार मी माझ्या वडिलांना सांगितला. तर तेही चांगलेच घाबरले आणि माझ्या आईचेही चांगलेच डोळे मोठे झाले. तिलाही चांगलेच आश्चर्य वाटले. त्यावर माझे वडील मला म्हणाले, अरे, त्या फाट्यावर काही वर्षापूर्वी एका विधवा स्त्रीचा दुर्दैवी अपघात झाला होता आणि तेव्हापासूनच ते काही लोकांना रात्री अपरात्री तिथे त्रास देते असे गावातील बरेच लोक सांगतात. त्या दिवसपासून मात्र मी कधीही रात्री अपरात्री घरी परतत नाही. मी आणि माझा मित्र पांडुरंग आम्ही नेहमी आमचे गुरेढोरे घेऊन रानमाळावर फिरायचो. आम्हाला दररोज तेच काम होते. तशा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या, त्यामुळे काही दिवस तरी आमच्या वडिलांना आराम मिळेल असे आम्हा दोघांनाही वाटायचे. त्यामुळे आम्ही नेहमी आमच्या गावाच्या बऱ्याच लांब गुरेढोरे घेऊन फिरायचो. तेव्हा उन्हाळ्याचे दिवस होते, म्हणून सर्वत्र मोकळा परिसर होता. काहीच मोठमोठी झाडी हिरवीगार होती आणि आम्ही त्याच झाडाखाली बसून गप्पा गोष्टी करायचो आणि वेळ घालवायचो. तेव्हाच आम्हाला एक सवय लागली, ते म्हणजे विहिरीत पोहायची. आणि एका दिवशी त्या सवयीमुळे एवढा भयानक प्रकार घडणार होता याची आम्हाला कल्पनाच नव्हती. सर्वांच्या शेतात तेव्हा काही पिके वगैरे नव्हती, त्यामुळे आमचे गुरेढोरे सर्वत्र फिरायचे. त्यामुळे आम्ही निवांत होऊन त्या रानमाळावरील विहिरीवर पोहायचो. पांडुरंग जरा पोहण्याच्या बाबतीत तेच तर्रार होता आणि माझ्यापेक्षा तो जरा वयाने मोठाच होता, त्यामुळेही कदाचित तो धाडसी होता. त्या दिवशी दुपारी आम्ही 2 वाजता सततप्रमाणे गुरेढोरे घेऊन तिकडे रानमाळावर गेलो. पण सतत तिकडे जाऊन जाऊन आम्हा दोघांनाही चांगलाच कंटाळा आला. त्यामुळे आम्ही आज दुसऱ्या परिसरात जाणार होतो. दुपारच्या 2 वाजता चांगलेच ऊन पडलेले होते. आज आम्ही जरा वेगळ्याच परिसरात आलो होतो, त्यामुळे जरा तिकडे हिरवीगार झाडी वगैरे दिसत होते. गुराढोरांनाही चरायला चांगले दिसत होते. आम्ही दोघेही जण
इकडे तिकडे फिरू लागलो. काही झाडाखाली बसून गप्पा मारू लागलो. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आम्हाला दोघांनाही आता चांगलीच तहान लागली. एव्हाना 4 वाजले होते. आम्हाला त्या रानमाळावर येऊन 2 तास तरी झाले होते. आमचे गुरेढोरे दूरवर आम्हाला चरताना दिसत होते. आता मी आणि पांडुरंग त्या रानमाळावर पाणी प्यायला कुठेतरी विहीर आहे का ते बघू लागलो. तसे त्या परिसरामध्ये आज आम्ही पहिल्यांदाच आलो होतो, त्यामुळे आम्हाला तिकडे एवढे काही माहीत नव्हते. म्हणून कोणत्या परिसरात पाणी प्यायला विहीर आहे ते सुद्धा आम्हाला दोघांना माहीत नव्हते. आता आम्ही दोघेही इकडे तिकडे बघू लागलो. बरेच लांब चालत आल्यावर आम्हाला एका वडाच्या झाडाजवळ विहीर दिसली. ती जुनीच विहीर होती, पण तिला पाणी भरपूर वाटत होते. आम्ही तिथेच पडलेल्या बाटली आणि दोराने ते पाणी काढले. आता संध्याकाळ झाली होती. आम्ही खूपच लांब चालत आलो होतो, त्यामुळे आम्ही चांगलेच दमलो होतो. आता पांडुरंगने ती बाटली विहिरीमध्ये टाकली आणि तिला दोराने ओढून बाटली बाहेर काढली. आता आम्ही दोघांनीही तिथे पाणी पिले. आता पाणी पिऊन आमचे मन काहीसे शांत झाले आणि आम्ही दुरूनच आमचे गुरेढोरे दिसत आहे का ते बघू लागलो. तसे मला दुरूनच दिसले की आमचे गुरेढोरे इकडेच निवांत चारा खात आहेत. त्यातच पांडुरंगच्या मनात काय आले काय माहीत. तो मला म्हणाला, अरे आपण पोहायचे करे या विहिरीमध्ये, नंतर घराकडे जाऊ. त्यावर मी त्याला म्हणालो, अरे वेडा झाला का, संध्याकाळचे 6 वाजले, चल घरला, उद्या येऊ इकडे आपण. त्यावर तो माझं काहीच ऐकून घेत नव्हता आणि मला म्हणाला, अरे किती फट्टू आहे बाबा तू, अरे थोडा वेळ इकडे थांबू आणि मग घराकडे जाऊ. आता मीही न कळतच त्याला हो म्हणालो. आता चांगलीच संध्याकाळ झाली होती. अंधार पडत चालला होता. आता पांडुरंग एकटाच त्या विहिरीत पोहत होता. मी मात्र बाहेरच आमच्या गुराढोरांचे राखण करत होतो. आता चांगलाच वेळ झाल्यामुळे आमचे गुरेढोरेही गावाकडे जाण्याचा प्रयत्न करताना दिसू लागले. म्हणून मी जरा पांडुरंगला घाईतच म्हणालो, ए पांडुरंग, ये बाहेर, आता बस झाले पोहणे, तशीही खूप रात्र झाली आहे यार. तसा तो ताळकन त्या विहिरीला बांधलेल्या दोराला पकडून बाहेर आला. पण एक भयानक प्रकार आम्हा दोघांसोबत घडणार होता ते आम्हाला माहीत नव्हते. आम्ही आता दोघेही त्या विहिरीवरून निघालो. तसे आमचे सर्व गुरेढोरे गावाच्या रस्त्याने लागले होते. आम्ही त्या विहिरीच्या आता काही लांब आलो असेल तर माझे अचानकच लक्ष परत एकदा त्या विहिरीकडे गेले. तर मला दिसले की त्या विहिरीवर आता काही 4 ते 5 जण आमच्यासारखेच मुलं उभे आहेत आणि जणू ते आम्हाला हाताचा इशारा करत परत त्या विहिरीकडे बोलवत आहे. मी सारखा मागे उलटून त्या विहिरीकडे बघत होतो, म्हणून तिकडेच पांडुरंगही बघत होता. म्हणून त्यालाही तो प्रकार दिसला, म्हणून तोही चांगलाच चक्रावला. आम्हाला मात्र तो प्रकार काय होता काहीच कळत नव्हता. मी आणि पांडुरंग आता फक्त एकामेकांच्या चेहऱ्याकडे बघत होतो आणि त्या विहिरीकडे बघत होतो. त्यातच ते विहिरीवर असलेले 4 ते 5 जण आता जणू त्या विहिरीकडून आमच्याकडे चालत येत होते. ते कोण होते आणि अचानक त्या विहिरीवर एवढ्या रात्री कसे काय आले आम्हा दोघांना तर काहीच माहीत नव्हते. पण आम्ही मात्र त्यांना चांगलेच घाबरून गेलो. म्हणून आम्ही पाय उचलतच तिथून निघालो आणि गावाच्या रस्त्याने लागलो. आम्ही दोघांनीही जेव्हा मागे उलटून परत त्यांच्याकडे विहिरीकडे बघितले तर परत ते तिथेच त्या विहिरीवर आम्हाला ते 4 ते 5 जण दिसत होते. आता आम्ही त्यांच्या या प्रकाराला चांगलेच घाबरून गेलो, कारण एवढ्या रात्री त्या विहिरीवर कोण काय करणार आणि काही क्षण ते आमच्याकडे येताना दिसत होते आणि एवढ्या लवकर त्या विहिरीवर कसे काय पोहोचले हे सर्व आम्हा दोघांच्याही विचारापलीकडचे होते. आम्ही मात्र त्या रात्री आमचे गुरेढोरे घेऊन आमच्या गावात पोहोचलो. पण त्या दिवसपासून मात्र आम्ही त्या रानमाळावर कधीच गेलो नाही. मित्रांनो, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि हो, तुम्ही आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.